गोकुळ दूध संस्थेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी हसन मुश्रीफ यांच्या मार्फत हजारो शेतकरी आज आपला ठराव दाखल करण्यासाठी आलेले आहेत। हजारो शेतकऱ्यांनी अक्षरशः इथे गर्दी केलेली आहे, पण कशा पद्धतीने इथे ठराव केला जातो आणि अनेकांना प्रश्न पडतो की गोकुळचा ठराव दाखल करण्यासाठी काय काय कागदपत्रांची आवश्यकता असते आणि कशा पद्धतीने तो दाखल केला जातो, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधव आपल्या सोबत आहेत। काका, काय सांगाल, कशा पद्धतीने ठराव दाखल केला जातो आणि तुमच्या जर संस्थेकडून ठराव दाखल करत असाल तर त्याच्यासाठी कुठली कुठली कागदपत्रे वगैरे लागतात? त्यासाठी मॅडम आधार कार्ड लागतं याला, दूध संस्थेचा पत्र, आपल्या आधार कार्ड आणि संस्थेचा आपल्या नोंदणी दाखला एवढेच लागते। ज्या संस्थेत नोंदणी दाखला आणि आधार कार्ड हा एवढे लागते। हजारोंच्या संख्येने शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी आणि त्याचबरोबर संस्था या ठिकाणी उपस्थित आहेत। काय सांगाल, एकंदरीत वातावरण काय सांगते? 100% आज नामदार मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आज गोकुळ दूध संघाची इलेक्शन ठराव आम्ही दाखल करायला लागलोय। तर साधारणतः आम्ही 2000च्या दरम्यान आज शक्ती प्रदर्शन करून आज फॉर्म भरावे, अर्ज हे करायला लागले, ठराव नोंद करायला लागले। इथे ज्या ठिकाणी तुम्ही ठराव दाखल करण्यासाठी पहिला सैनिक भवन इथे जमला होता, त्या ठिकाणी विरोधी गटाचा एक बॅनर लागलं होतं की गोकुळ टिकवूया, म्हणून त्यांनी बॅनर लावलं होतं। त्यावरती तुमचं काय मत आहे? त्यांचं चुकीचं आहे। गोकुळ हे नामदार मुश्रीफ साहेबांच्या खाली नेतृत्वाखाली एक नंबर टेकणार आणि आमच्या दूध उत्पादकांना त्यांना न्याय देण्याचं काम फक्त मुश्रीफ साहेबच करतील। अगदीच आपण शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि कशा पद्धतीने ठराव दाखल केला जातो ते सुद्धा आपण जाणून घेतलेले आहेत। आपण पाहू शकतो हजारो शेतकऱ्यांची गर्दी आहे, दूध उत्पादक शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हजारो संस्था या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांचे ठराव पद्धतशीरपणे दाखल करण्यात येत आहेत। प्रत्येक ठिकाणी एक काउंटर बसवण्यात आलेले आहे, जसं की राधानगरी, चंदगड, गडिंग्लज, आजरा या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी एक टेबल लावण्यात आलेले आहे आणि प्रत्येक ठिकाणी गोकुळचे अधिकारी आपल्या आपल्या पद्धतीने प्रत्येक ठरावधारकाचा ठराव दाखल करून घेत आहेत। गोकुळ निवडणुकीच्या सर्व अपडेट आपण केके न्यूजच्या माध्यमातून नेहमी आणि वेळच्या वेळी जाणून घेणार आहोत। यासाठी पाहत राहा केके न्यूज। व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र बागल सोबत सह्याद्री देसाई, केके न्यूज, कोल्हापूर। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही? मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 98 22 63 54 69।